भारतीय बौद्ध महासभेच्या सुभाषनगर शाखेच्या वतीने पवई चौक उल्हासनगर 3 येथे प्रांत अधिकाऱ्यांना बोधगया महाबोधी बुद्धविहार संदर्भात महत्त्वाचे निवेदन देण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला। राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरेश रावलिया आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला। या निवेदनादरम्यान भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका अंतर्गत सर्व पदाधिकारी, माजी अध्यक्ष, बोधाचार्य, केंद्रीय शिक्षक शिक्षिका तसेच समता सैनिक दलाचे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीच्या पूर्व व पश्चिम विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला। यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी विशेष सहकार्य केले। समता सैनिक दलाच्या महिला व पुरुष सैनिकांनी अधिकृत गणवेशात सहभाग होत प्रशासनाच्या निदर्शनास मागण्यांचे गांभीर्य आणून दिले। प्रशासनाने यावर त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। प्रमुख उपस्थितांमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे भंतेजी धम्मप्रिय, भंतेजी धम्मपाल, तालुका अध्यक्ष रोशन पगारे, महिला अध्यक्षा कल्पनाताई वानखेडे, कोषाध्यक्ष जीवन मोरे, सरचिटणीस सुमनताई वाघ, उपाध्यक्ष रेखाताई ओंकार, प्रल्हाद पंडित, सचिव भास्कर सरोडे, शाखा अध्यक्ष अशोक शिरसाट, अरुण खैरे, त्रिभुवन जयस्वार, निबांजी वाघ, प्रल्हाद शेळके यांचा समावेश होता। तसेच वंचित बहुजन आघाडीचे पूर्व अध्यक्ष शेषराव वाघमारे, पश्चिमचे अध्यक्ष उज्ज्वल महाले, सारंग थोरात, नितीन भालेराव, सुरेश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। पत्रकार आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। भंते धम्मप्रिय, भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघाचा सदस्य। आमचं राहणं येणं जाणं चैत्यभूमी दादर या ठिकाणी असतं आणि आज जे उल्हासनगर तालुक्याच्या वतीनं आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे ते महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावे आणि आम्हाला न्याय मिळावा या माध्यमातून आम्ही आज या प्रशासनाला आज निवेदन सादर केलेलं आहे। कृपया शासनानं आमचं निवेदन स्वीकारलं आहे तरी आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही त्याची वाट पाहत आहोत। आज भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका आणि सर्व वार्ड शाखेच्या माध्यमातून तसेच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही प्रांत कार्यालयामध्ये जे बुद्धगयाला आंदोलन चालू आहे, बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी आणि त्या आंदोलन छेडण्यासाठी आज पूजनीय भंते धम्मप्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून प्रांत कार्यालय आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर हे निवेदन आम्ही दिल्यानंतर जर बौद्धांच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आज आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून प्रत्येक वार्ड शाखेवर आम्ही आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करणार आहोत। साखळी उपोषणाला सुद्धा आम्ही बसणार आहोत। बोधगया येथील महाबोधी महाविहार हे अनेक वर्षापासून महंतांच्या ताब्यात होतं आणि ते बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी तिथं भिक्षू संघाने त्या ठिकाणी उपोषण केलं होतं। परंतु ते जे भिक्षू संघ जे आहेत ज्यांनी उपोषणास सुरुवात केलेली आहे त्या भिक्षू संघाला तेथील शासनानं त्या ठिकाणी उचलून नेलेलं आहे आणि ते उचलून नेऊन त्यांना कुठं ठेवलेलं आहे, ते सुरक्षित आहेत की असुरक्षित आहेत या संदर्भामध्ये पूर्ण देशभरामध्ये संतोष निर्माण झालेला आहे आणि असंतोष निर्माण होत असताना लोकांच्या ज्या भावना आहेत त्या अधिक तीव्र होताना दिसत आहेत। अगर त्या ताबडतोब त्यांचा जर तपास लावला नाही आणि देशाला जर कळवलं नाही की ते सुरक्षित आहेत असुरक्षित आहेत का ते नेमकं कुठं आहेत, त्यांना शासनानं कुठं ठेवलेलं आहे हे जर कळलं नाही तर देशामध्ये पूर्ण देशामध्ये याचा आगडोंब उकळून अनेक समस्यांना सरकारला सामोरं जावं लागेल अशी या माध्यमातून मी सरकारला हे करत आहे। पुन्हा या माध्यमातून सरकारला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर ही सत्यता जनतेसमोर आणावी, अन्यथा उग्र आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरवेल याची त्यांनी नोंद घ्यावी।